1 तारखेला तुमच्या फॉर्म भरण्याकरता तुमच्या बरोबर हजर आहे। त्यानंतर जिल्ह्यात तुमचे जे दौरे लागतील त्या दौऱ्यामध्ये स्वतः सहभागी पूर्ण ताकदीनुसार माझं जे प्लॅनिंग मी जिंकण्याकरता केलं त्या प्लॅनिंग सहित मी तुमच्या बरोबर आहे। त्यामुळे नाराजचा प्रश्न येतो। धर्मेंद्र यादव का आरोप है कि खैरे साहब ने आपको टिकट देने में मदद ऐसा है क्योंकि कांग्रेस पार्टी डिसाइड करती है, हमारी पार्टी कोई खैरे और सेना नहीं चलाती। एक चीज ध्यान में रखना, इसलिए खैरे कौन है जो हमारा टिकट देगा? पार्टी को सक्षम जो लगा, पार्टी के सामने चुन के आना है उम्मीदवार जो लगा। हमारे पास लाइन में 12 उम्मीदवार, हमारे पवार साहब भी टिकट मांग रहे थे। तो पवार साहब को पक्ष ने बोला कि भाई आप अगला इलेक्शन लड़ो, इस टाइम सुभाष झामड़ को संदेश दो। उन्होंने बड़े दिल से बोला मुझे कोई प्रॉब्लम नहीं। मैं पवार साहब बोले मैं झामड़ का पूरा ताकत से काम करूंगा। इसलिए वो जो आप बात कर रहे हैं ये अपने जो जुमला है ना किसी के खिलाफ बोलने का वो फॉर्मलाइज करते। अब उनके आने के बाद आप सबसे बड़ा चेंज क्या लाएंगे सर औरंगाबाद के? हमने बताया औरंगाबाद में सबसे बड़ा चीज मैं ये चाहता हूँ, औरंगाबाद की इमेज जो हमारा शहर एक हिस्टोरिकल शहर कहा जाता है और आज औरंगाबाद की इमेज कचरे का शहर कहा जा रहा है। त्या कचऱ्याच्या शहराची इमेज बदलण्याचे काम सर्वात अगोदर खासदार झाल्यानंतर मी पहिलं काम करणार। दुसरं काम औरंगाबाद शहराचा मेसेज मी देशामध्ये नाही विदेशापर्यंत पाठवणार की औरंगाबाद शहरात शांती आणि अमन याच्याकरता संपूर्ण मी प्रयत्न सर्व जातीमध्ये मेळ बसवण्याचा प्रयत्न मी माझ्या प्रयत्नांनी करणार। त्यामध्ये कुठलाही वाद कुठल्याही राजकीय स्वार्थापोटी जातीमध्ये तेढ येऊन देणार नाही, हा पहिला माझा संकल्प आहे। दरडाचे आमचे पक्षाचे नेते आहेत, 15 वर्ष ते आमदार राहिले, 10 वर्ष मंत्री झाले। मला फक्त तुम्ही हा प्रश्न जो करतात प्रत्येक माणसाची भेट घेतली, त्यामध्ये दरडाची पक्षाचे नेते असल्यामुळं त्यांची भेट घेऊन त्यांचं मार्गदर्शन घेणं हे माझं कर्तव्य आहे। काय होतं 100% होतं। सर दुसरा प्रश्न आहे, तासभर माझ्याशी चर्चा झाली त्यांची किती मताधिकारी निवडून येईल, कोण सीट तुमची किती मतांनी निवडून येईल? 1 लाख मतांनी। सर पुढचा प्रश्न आहे की मुस्लिम समाज ही काँग्रेसची पारंपरिक वोट बँक आहे, परंतु एमआयएमने दुसरीकडे कुठेच उमेदवार न देता फक्त औरंगाबादमध्ये उमेदवार दिलाय। काय राजकारण वाटतं तुम्हाला यामागे? संपूर्ण राजकारणच आहे। राजकारण काय नाही हे जगाला माहिती आहे। मुस्लिम समाजाच्या सामान्य माणसाला विचारतो, नेत्यांना विचारतो, त्यांच्यापेक्षा एमआयएमच्या नेत्यांना जाऊन विचारा। मी तुम्हाला प्रश्न करतो, ही उमेदवारी फक्त खैरेंची सेटलमेंट आहे त्यामुळे ती उमेदवारी आहे। मुस्लिम एमआयएमचे जे नेते वरिष्ठ नेते आहेत जे हैदराबादला असतात त्यांनी स्वतः सांगितलं की आम्ही काँग्रेस म्हणून नाही, आमच्याकडून आम्ही कुठलीही उमेदवारी जाहीर करणार नाही। स्वतः सांगितलं महाराष्ट्रात कुठे जाहीर करणार नाही ही भूमिका त्यांनी मांडली। त्या दिवशी मीटिंग होण्याच्या पहिल्या दिवशी दुपारी त्यांचं टीव्हीवरती स्टेटमेंट आलं, हम कोई उमेदवारी देने वाले नाही। मग अचानकच उमेदवारी घेतली, त्यामागे षडयंत्र हेच आहे। सारा समाजाला मुस्लिम बांधवांना माहिती ही उमेदवारी कशी आली। आणि शेवट यांनी धमकीही दिली की तुम्ही मला उमेदवारी द्या नाही तर मग इस्तीफा दे की अपक्ष लढूंगा। पार्टी फुटण्यापेक्षा उमेदवारी दिलेली चालते अशी भूमिका वरची साहेबांनी ठरवली म्हणून ती उमेदवारी आली। दुसरा प्रश्न आहे की तुम्ही पण जेव्हा नामी पण तुमच्याबरोबर ठेवू